नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटर चिकन रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पटकन होईल अशी हॉटेलसारखी टेस्टी बटर चिकन रेसिपी आपण करणार आहोत। तर आता आपण त्याची तयारी सुरू करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, चांगलं धुवून घेतलेलं आहे। पीस घेतलेले जास्त करून पीसच आहेत आणि आता आपण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। त्याआधी त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालून घेणार आहोत। याच्यामध्ये मी 1 चमचा आला लसूण पेस्ट घालते, अर्धा चमचा मीठ घालत आहे, काश्मीरी मिर्च पावडर आहे पाऊण चमचा घालत आहे। इथे दही घेतलं आहे मी, इथे दही मी 2 चमचे दही घालत आहे। इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, तो पिळणार आहे। तुम्ही याचा रस काढून पण घेऊ शकता, मी पिळून घेते। तेल घालते मी, 1 चमचा तेल घालते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आपण मसाले टाकले आहेत दही वगैरे ते आपण चिकनला चांगलं लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण याला तसंच मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत। आधी आपण हे चांगलं लावून घेऊया चिकनला, व्यवस्थित पूर्ण लावून घ्या। तिखट तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता थोडं, आपण नंतर पण तिखट टाकणार आहोत। आता हे अर्धा तास आपण तसंच ठेवून देऊया मॅरिनेट करून। आता आपण वाटण करणार आहोत। इथे मी कढई घेतले, गरम करायला ठेवले। आता याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। थोडंसं तेल घालते, 1 चमचा। इथे मी अख्खे मसाले घेतले आहेत, वेलची घेतले, हिरवी वेलची, जाडी वेलची घेतले, दालचिनी घेतली आणि तेजपत्ता घेतलाय। हे आपण अख्खे मसाले याच्यात घालणार आहोत। आता हे आपण चांगले परतून घेऊया आधी। आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी स्लाइसचा कांदा मोठा स्लाइस करून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे स्लाइस करून, तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। टोमॅटो पण चिरून ठेवलेला आहे मी तुकडे करून, तो घालते त्याच्यामध्ये। इथे मी 15-16 काजू घेतलेत, पाण्यात घालून ठेवले होते, ते मी घालणार आहे। पाणी नाही घ्यायचं आहे। 15-16 काजू टाकलेत मी आणि हे चांगलं परतून घेऊया आपण। इथे मी थोडं मीठ घालत आहे चवीनुसार। आता मी चांगलं परतून घेणार आहे 2 मिनिटं। हे मी आता चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि आपण हे चांगलं परतून घेऊया। आता हे आपण चांगलं झाकण मारून ठेवूया, 5 मिनिटं त्याला झाकण मारून ठेवणार आहे आणि झाकण मारून त्याला शिजू देणार आहे मसाल्याला। आता मी झाकण काढून टाकते। 5 मिनिटं मी आता याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता हे जे अख्खा मसाला आपण टाकलेला आहे, खडा मसाला, तेजपत्ता वगैरे, ते आपण काढून टाकणार आहोत, कारण त्याचा फ्लेवर आता त्याच्यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे आपण ते नाही त्याच्यामध्ये ठेवणार। स्लो करते गॅस, हे काढून घेते। मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आता इथे। आता जे आपण वाटण जे भाजलं होतं कांदा टोमॅटोचं आणि काजू घातलेले होते ते आता मिक्सरमध्ये घालणार आहे मी। त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे ते पण घालणार आहे आणि हे वाटून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहे। पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये, पण मी आधी असंच वाटून बघणार आहे। जर पेस्ट झाली तर ठीक आहे। तर आता आपण याची पेस्ट करून घेऊया। इथे आपण पेस्ट करून घेतलेलं आहे, वाटण करून घेतलेलं आहे। इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण ही साईडला ठेवून देऊया। इथे पॅन घेतला आहे मी, गरम करायला ठेवला आहे। त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। मोठा चमचा घातला तर 1 चमच घाला, मी आता छोटा चमचा घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे। 4 चमचे तेल घातले, छोटा चमचा आहे त्यामुळे 4 चमचे घातले।
यामध्ये मी तेल अजून थोडं टाकते, आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे. म्हणजे मोठे 2 चमचे तेल घ्या. इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं, अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट करून. आता आपण हे चिकन या पॅनमध्ये तेलात घालणार आहोत आणि त्याला फ्राय करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. आता चिकन मी पीस आहे ते याच्यामध्ये टाकते. आपण एक प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. मोठे 2 चमचे तेल घेतले आहे मी आणि आता आपण हे चिकन याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. इथे मी चिकन तेलामध्ये घातलेलं आहे. आता हे आपण एक साईडने चांगलं 5 मिनिटं झाकण मारून शिजवून घेणार आहोत. तेल जर कमी वाटलं तर तुम्ही टाका, कारण परत आपल्याला तेल यूज करायचंच आहे. आता मी मोठे 2 चमचे तेल घेतलेले आहे तरी पण. आणि आता ह्या तेलामध्ये आपण हे चिकन फ्राय करून घेणार आहोत. आधी परतायचं नाही, 5 मिनिट याच साईडने आपण त्याला शिजवून घेणार आहोत झाकण मारून. आता मी झाकण काढत आहे. एक साईडने पाणी सुटलंय, त्याला मीठ वगैरे टाकलं त्यामुळे. चेक करूया आपण. तर एक साईडने चांगलं शिजलं असेल तर आपण याला पलटी मारून घेऊया. आता हे आपण परतून घेऊया. आता एक साईडने मी चांगलं परतून घेतलंय. आता 5 मिनिटं पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या साईडने पण याला शिजवून घेणार आहे. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवला आहे मी, म्हणजे पटकन शिजेल. आणि जास्त गॅस वाढवायचा नाही, नाहीतर करपेल पण खाली, काळा पण होऊ शकतं. तेल आहे त्यामुळे शक्यतो स्लोवर किंवा मीडियमवर गॅस ठेवा. आणि आता याला 5 मिनिटं पुन्हा या साईडने शिजवून देणार आहे. मीडियम फ्लेमवर आता मी हे शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढते. आपलं पाणी पण आटलेलं आहे बऱ्यापैकी. दोन्ही बाजूने मी चांगलं याला फ्राय करून घेतलेलं आहे चिकनला. चिकन पण झालेलं आहे, रोस्ट झालेलं आहे. दोन्ही साईडने तेलावर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. मीडियम गॅसवर मी फ्राय करून घेतलं आहे चिकन. आता हे मी एका प्लेटमध्ये चिकन काढून घेते. आता हे चिकन काढून घेऊया. चिकनचे पीस चांगले फ्राय झालेले आहेत. आता आपण हे बाजूला ठेवूया. त्याच्यामध्ये तेल आहे थोडंसं. याच पॅनमध्ये आपण आता फोडणी घालून घेणार आहोत. इथे मी आता 1 चमच बटर टाकते. बटर चिकन आहे म्हणून बटर घालत आहे. 1 चमच बटर घातले. आता हे चांगलं विरघळून घेऊया. त्याच्यात अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालते. हळद टाकले. आता हे आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. काश्मीरी लाल मिरच आहे. यात आपण आता हे वाटलेलं वाटण आहे ते घालणार आहोत. आता
आता हे वाटण आपण चांगलं परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत जरा त्याला आपण स्लो गॅसवर परतून घेणार आहोत. स्लो गॅसवर त्याला तेल परतेपर्यंत थोडं हलकं परतून घेऊया. आता यामध्ये आपण धना जिरा पूड आहे, मिक्स आहे, ते मी टाकते. 1.5 चमचा टाकणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकते. मीठ घालायचं आहे. आधी पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे. मी इथे एकदम थोडंसं मीठ घालते. अर्धा चमच्यापेक्षाही कमी मीठ घालते मी. आता यामध्ये हे जे फ्राय केलेलं चिकन आहे, जे आपण केलेलं होतं, ते सर्व घालणार आहोत त्याच्यामध्ये. हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण. हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. स्लो गॅसच ठेवायचा आहे, फास्ट गॅस ठेवू नका, ते अंगावर ओढू शकतं. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे याच्यामध्ये मी. आणि एकदम थोडीशी साखर घालणार आहे. दही वगैरे आहे त्याच्यामध्ये, म्हणून साखर बॅलन्स करते आंबटपणाला. थोडीशी साखर टाकणार आहे, जास्त नाही. आपण याच्यामध्ये दही आणि लिंबू घातलेलं, त्याचा आंबटपणाला थोडासा गोडवा येण्यासाठी साखर टाकतो आपण. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस स्लोच ठेवणार आहे, फास्ट ठेवणार नाही आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहे मी. इथे गरम पाणी घेतलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. जास्त पाणी घालणार नाही आहे, कारण आपल्याला एक घट्टच ठेवायचं आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. यामध्ये मी साय म्हणजे क्रीम आहे, फ्रेश क्रीम आहे, ती मी घालणार आहे. 2 चमचे मी फ्रेश क्रीम घालते. तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही घरातली दुधाची साय असेल ती घातली तरी चालते. आता 1-5 मिनिटं आपण यांना शिजवून घेणार आहोत. म्हणजे मसाले चांगले शिजले गेले पाहिजेत. चिकन तसं शिजलेलं आहे, पण मसाले शिजण्यासाठी आपण 5 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. इथे आपली बटर चिकन रेडी झालेलं आहे. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, अगदी राईससोबतही खाऊ शकता. आता आपले बटर चिकन रेडी झालेलं आहे. एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करा. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते. थँक्यू.